गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेने आपली भूमिका काहीशी मवाळ केली। आपला गुलाम अली यांना व्यक्तिगत विरोध नाही, मात्र पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध आहे, असं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले। शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबई आणि पुण्यातील गुलाम अलींची मैफल रद्द करावी लागली। शिवसेना दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला घरी बोलवतात आणि गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध करतात असा टोला त्यांनी आणलाय। येत्या 31 ऑक्टोबरला भाजप सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार आहे। 25 ते 31 ऑक्टोबर या काळात राष्ट्रवादीतर्फे राज्यभर आंदोलन करून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जाणार आहे। या आंदोलनाचा समारोप शरद पवारांच्या सभेने होणार आहे। मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून किती पाणी सोडायचं याचा निर्णय 15 ऑक्टोबर नंतर घेतला जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यानं मराठवाड्यातील जायकवाडीसह इतर धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे। पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्यावर बोरवेल खोदून थेट बोगद्यालाच छिद्र पाडून पाणी उपसा करणाऱ्या जोगेश्वरी पश्चिम इथल्या फरहाद सोसायटीवर बीएमसीनं एफआयआर दाखल केली। अंधेरी पश्चिम आणि जोगेश्वरी पश्चिम या भागांना या बोगद्यातून पाणी पुरवठा होतो। लिकेज दुरुस्तीचा खर्चही या सोसायटीकडून वसूल केला जाणार। मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला। गेल्या 5 वर्षात हा घोटाळा झाला असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी पालिका सभागृहात केली। विरोधकांसोबतच भाजपनेही या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली। मुंबईत आता उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हागणदारी मुक्त मुंबई करण्यासाठी बीएमसीनं प्रयत्न सुरू केलेत। त्याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे। कायद्यातील तरतुदीनुसार 200 रुपयांपर्यंतचा दंड केला जाणार आहे। या संदर्भातील आदेश सर्व वॉर्ड ऑफिसर्सना अतिरिक्त महापालिका आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिले। ठाण्याचे बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे। सूरज परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये खाडाखोड मिळाली। काही नावं खोडण्यात आली। सुसाईड नोट पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली। खोडलेली नावं कुणाची हा अहवाल मिळाल्यावरच उघड होणार आहे। नागपुरात नमो नावाचा बार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बारचं नाव नमो हे आपण महादेवाच्या नावावर ठेवलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत बारसाठी परवानगी मिळवताना आपण कुठल्याही भाजप नेत्याची मदत घेतली नसल्याचा दावा बार मालकानं केलाय। अंधेरीच्या एका पॉश सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या 60 वर्षांच्या रविकुमार आर्य यांना तिघांनी बेदम मारहाण केली। अगदी लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने जबर मारहाण केली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। एका लहानग्या मुलाच्या सायकलमुळे सोसायटीतल्या एका गाडीला ओरखडा आला, त्याबद्दल जाब विचारला असता मारहाण करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयानं राधेमाला अटकपूर्व जामीन मंजूर केला। राधेमावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं। त्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाने राधेमाला 25,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळं तोडण्याचे आदेश देऊनही काहीच पावलं न उचलल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत। तसंच मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अहवालावर कोर्टानं असमाधान व्यक्त केलं। त्यामुळे आठवडाभरात कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। नवरात्रात दांडिया रास खेळायला येणाऱ्या मुलींवर लव जिहादचं सावट असल्याचं समोर आलंय। खुद्द मुंबई पोलिसांनी त्यांच्या अंतर्गत परिपत्रकात हे नमूद केले। त्यामुळे नवरात्रीत लव जिहादसारखा प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष काळजी घेतल्याची माहिती समोर येते। या अंतर्गत परिपत्रकावर काँग्रेसनं टीका केली आहे। नाशिकच्या पुरातन श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चाराच्या जयघोषात विमानोत्सव साजरा करण्यात आला। घटस्थापनेच्या 5 दिवस अगोदर कापड बाजारातील बालाजी मंदिरात श्रींचा जन्म सोहळा साजरा केला जातो, त्यालाच विमानोत्सव असं म्हणतात। पुण्यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होतीये, मात्र या प्रश्नावर पालिका गंभीर नसल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सनी निमण यांनी केलाय। वाड्यात कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव 1 वर्षापूर्वी दिला होता, मात्र याबाबत अनेकदा खुद्द नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही त्यांना प्रशासनाकडून दाद मिळालेली नाही। लोकलच्या पेपरलेस मासिक पासची सुविधा सुरू केली आहे। रेल्वेने अनारक्षित तिकिटांसाठी ही सुविधा काही निवडक स्टेशन्सवर याआधीच सुरू केली। आजपासून या सेवेत मासिक पासही उपलब्ध होणार आहेत। रेल्वेच्या यूटीएस मोबाईल ॲपच्या माध्यमातून पास मिळणार आहे।
भूमिगत मेट्रोसाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्चाचा आकडा लक्षात घेता मुंबईतील मेट्रो 3चा मार्ग वगळता आता सर्व मेट्रोचे मार्ग एलिव्हेटेड म्हणजेच उन्नत असणार आहेत। वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली हा सुमारे 33 किलोमीटर मेट्रोचा मार्गही उन्नत असणार आहे। या नवीन आराखड्यावर शेवटचा हात फिरवला जातो। चंद्रपूर शहरातील शक्तीनगर भागात गेले काही महिने सतत धुमाकूळ घालणारी अस्वल जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले। अस्वलीनं बचाव पथकाला अनेकदा चकवलं, मात्र योग्य संधी साधत तिला बेशुद्ध करून पेजरा बंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।